काल आपण पाहिलं होतं. पहा इथे थोडक्यात माहिती देतो कालची की ही, शी, इट आणि दे याविषयी माहिती पाहिली. हे काय होतं बरं? हे आहेत प्रोनाउन्स आहेत, सर्वनाम आहेत. कसे आहेत? सर्वनाम म्हणजे काय? तर एखादा जो समोरचा कोणताही वस्तू, प्राणी, व्यक्ती असेल त्याला नावानं न बोलता त्याच्या ऐवजी जो शब्द वापरला जातो तो प्रोनाउन असतो, सर्वनाम असतो. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. मग प्रगती असं म्हणण्याच्या ऐवजी ती असं म्हणू शकतो ना आपण सोप्या भाषेत. ती ती मुलगीचं ती, है ना. किंवा ओमकार जर म्हणायचं असेल तर त्याऐवजी तो शब्द काय आहे त्याला, तो. ठीक आहे ना. म्हणून हे काय असतात, नामाच्या ऐवजी वापरले जाणारे हे शब्द आहेत, हे प्रोनाउन आहेत. ते काय आहेत? प्रोनाउन आहेत. ठीक आहे. तर मग यामध्ये हे सर्व प्रोनाउन एकवचनी आहेत, एकाच वस्तूसाठी. आणि अनेक वस्तूंसाठी दे, दे हा वापरायचा. ठीक आहे. मग आज आपण वेगळं पाहणार आहोत. आणि आज पाहणार आहोत, काय पाहणार आहोत की जवळची वस्तू असते आणि एक लांबची वस्तू असते, है ना. अगोदर त्याविषयी थोडक्यात माहिती तुम्हाला देतो. बघा, धिस आणि दुसरा शब्द आहे दॅट. आता आपण एक वचन आणि अनेक वचनचा विचार करत असताना फक्त सध्या पुरतं एक वचनाचा विचार करणार आहोत. काय विचार कोणता करणार आहोत? एक वचन. लक्षात घ्या सगळ्यांनी, एक वचनाचा विचार करतोय. एक वचन म्हणजे सिंग्युलर, SINGULAR, सिंग्युलर, एक वचने. मग बघा, इथे तुम्ही आहेत, है ना. हे तुम्ही आहेत आणि तुम्हाला तुमच्या जवळ एक वस्तू आहे आणि तुमच्यापासून एक वस्तू ही जवळ आहे आणि ही वस्तू थोडी लांब आहे, म्हणजे दूर आहे. मग आता ही जवळच्या वस्तूला तुम्ही काय म्हणणार? धिस वापरणार. काय वापरणार? शाबास, कळलं तुम्हाला, धिस वापरणार. आणि ह्या तुमच्यापासून ही लांबची वस्तू आहे त्याच्यासाठी काय वापरणार? दॅट. हे तुम्हाला कळलं. पण वस्तू एकच आहे, जास्त आहेत का त्या? एकच आहे. म्हणून त्याला एकवचनातील जवळचा आणि लांबचा साठी वापरण्यात येणारे हे शब्द आहेत, है ना. हे पण प्रोनाउनच आहेत, प्रोनाउन्स. हे पण प्रोनाउन्स आहेत, हे पण सर्वनाम आहेत. पण हे सर्वनाम कसे आहेत? एक वचनामध्ये जवळचा आणि दूरचा दाखवला असतात. ते जवळचे आणि दूरचे दाखवण्यासाठी धिस आणि दॅट. चला ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. चला सुरुवात करूया. आता छानशी व्यवस्थित माहिती लिहून देऊ. बघा, आता मी काय करतोय पहा. याच्याकडे एक शब्द घेऊया आपण. हा कोणता? धिस हा घेऊ आणि याची माहिती देतो. मग अशीच माहिती तुम्ही लिहून घेणार. THIS, धिस. हा काय आहे? हा पण एक सर्वनामच आहे. धिस काय आहे? हा सर्वनाम आहे, प्रोनाउन आहे की नाही? प्रोनाउन. मग याचा अर्थ काय होतो हे बघूया. चला सांगा, याचा अर्थ काय होतो? धिस म्हणजे हा, मामा ही आणि हे. तुम्हाला इथपर्यंत कळलं की धिसचा अर्थ होतो हा, ही आणि हे. धिसचा अर्थ होतो हा, ही, हे. एवढं कळणं गरजेचं होतं, ते तुम्हाला कळलं. ठीक आहे ना. थोडस वेगळं करू. पहा, THAT, दॅट. THAT, दॅट. मग मला सांगा, दॅट म्हणजे काय? याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? धिसचा कसा हा, ही, हे असं केलंय. दॅटचा तो, ती, ते. काय होईल? तो, ती, ते. तो, ती आणि ते. अशा प्रकारे दोन्हीचे अर्थ होतात. इथपर्यंत कळलं. मग धिस केव्हा वापरायचा आणि दॅट केव्हा वापरायचा? याच्या अगोदरच झाले. चला कोण सांगते? हा हा धिस हा, पहा, जवळ असलेली, असलेली एकवचनी वस्तू दाखवण्यासाठी. तुम्हाला माहितीये, हे दोन जे प्रोनाउन आहेत दर्शक प्रोनाउन आहेत. कसे आहेत? दर्शक. कसे आहेत? दर्शक आहेत. हे पहा, याला काय म्हणायचं? दर्शक.
दर्शक सर्वनाम आहेत. दर्शक सर्वनाम आहेत. दर्शक दर्शक म्हणजे दाखवतात. हा, ही, हे, जवळचे जवळचे है ना. हा, ही, हे, लांबचा, दूरचा दाखवायचा असतात. तो, ती, ते कळलं आता आपल्याला. हा, दुसरा आहे दॅट. मग दॅट कशासाठी वापरतो? जवळ असलेली एकवचनी वस्तू दाखवण्यासाठी. दिस तर लांब असलेली, म्हणजेच दूर असलेली, दूर असलेली एकवचनी वस्तू दाखवण्यासाठी याचा उपयोग होतो. कशाचा? दॅटचा उपयोग होतो. आता मी तुमच्यासाठी काही शब्द ठेवणार आहो आणि त्या दिवशी जसं मी दिलं होतं ही, शी, इट, देच, तसंच तुम्हाला इथे तक्ता देईन. त्याच्या आधारावर तुम्ही घरून वाक्य तयार करून आणायचे. चालेल? एकच वेळेस करायचं, काही जास्त वेळेस करायचं नाही. पण एक वेळेस करत असताना ते लिहायचंय, तुम्हाला पाहूनच तर लिहायचं, पण त्याचं मराठीतूनही लिहून आणायचं. ठीक आहे ना? चालेल ना? चला घ्या. मग आता तुम्हाला घरी देण्यात येणारा अभ्यास याच्या आधारावरचा पहा. मी इथे लिहितो THIS, धिस, आणि नंतर लिहिणार आहोत दॅट, THAT, दॅट. असे दोन लिहिले. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की समजा मी जर म्हणेन हा कुत्रा आहे जवळचा, है ना, मग काय लिहिणार? धिस इज अ डॉग. का लिहिलंय? एकच आहे ना, एकच आहे ना, एकच वचनी आहे, एक आहे म्हणून लिहायचा. हे बार का, इकडे लक्ष द्या. धिस इज अ डॉग, हा कुत्रा आहे. तो कुत्रा आहे, दॅट इज डॉग. दॅट इज अ डॉग. तो एक कुत्रा आहे, तो कुत्रा आहे, दॅट इज अ डॉग. ओळीतला फरक कळला? कसं वाक्य तयार करायचं? हा, मी इथं फक्त शब्द देईल, डॉग किंवा असे शब्द देईल, मग तुम्ही इज लावायचा. दिस इज, किंवा दोघांच्या मधामध्ये मी इथे इज लिहून देतो तुम्हाला. ठीक आहे? हे वापरायचं. आता कळलं? चला, आता तुम्हाला आता सुरुवात करून देणार आहोत. चला, इथे शब्द लिहितोय, आता तुम्ही सुरू करा लिहून घ्यायला. लागलीच तुम्हाला सुट्टी, मग हे झालं की तक्त्याच्या आधारावर तुम्हाला फक्त वाक्य बनवून आणायचे घरून, मराठी आणि इंग्रजी दोन्ही पण. पहा, डॉग, त्यानंतर घ्या शब्द बॅग, त्यानंतर घ्या शब्द टेबल, त्यानंतर घ्या शब्द स्टार, त्यानंतर घ्या शब्द बॅट, त्यानंतरचा एक शब्द घेऊया ट्री, काऊ, ऑक्स, BICYCLE, bicycle. Bicycle means, हा, शाबाश, जमतं तुम्हाला. पहा, मुलांची नावं लिहित असताना किंवा व्यक्तींची नावं लिहित असताना पहिलं अक्षर कॅपिटल लिहायचं, लक्षात घ्या. हे तुम्ही फक्त टेबल तयार करा, हे वरचं सगळं व्यवस्थित लिहून घ्या. दिस अँड दॅट, त्याला काय म्हणायचं? दर्शक सर्वनाम. याला काय म्हणायचं? दर्शक सर्वनाम, है ना. दिस आणि दॅट दर्शक सर्वनाम. चंदू, पिग म्हणजे डुक्कर, आऊल मीन्स घुबड, हा, स्पॅरो, SPARROW, स्पॅरो मीन्स चिमणे. टायगर मीन्स, पिकॉक मीन्स
मुलगी. प्रो मीन्स कावळा. पापरो हे सगळं तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. एक वाक्य आणखी एकदा करून दाखवतो बघा. इथे तुम्हाला डेमो दाखवतो. डेमो कसा करायचा पहा, बघून घ्या एकदा. तुम्हाला काय करायचंय घरी याच्या आधारावर, ह्या तथ्याच्या आधारावर. एक घ्यायचा धीस घेतला. पहा धीस घेतला मी. धीस बघून घ्या एकदा. धीस घेतला मी. धीस घेतला. मग धीस इज घ्या. मग इज घेतला. मग धीस इज अ डॉग. डॉग घेतला. हा झाला जवळचा. मग जवळचा आहे याचा मराठीतून अर्थ काय होतो? हा कुत्रा आहे. मग आता लांबचा घ्यायचा एक वचनी. दॅट इज THAT दॅट IS इज अ डॉग. म्हणजे दॅट म्हणजे तो तिथे. तो कुत्रा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे कळलं तुम्हाला? एक जवळ एक लांब असं तुम्हाला तयार करता येतं. तर मराठी आणि इंग्रजी असं तयार करून आणायचं आहे. चला गुड बाय. धन्यवाद. सगळ्यांनी लिहून घ्यायचं आणि हा रूल फॉलो करा. सोपा आहे, फार काय अवघड नाही. मला कळलेलं आहे.